नमस्कार. आज मी आपल्यासाठी अंडा मसाला ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर न करता कांदा आणि टोमॅटोचा वापर करून ही रेसिपी बनवलेली आहे. तर त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. तर त्यासाठी आधी आपण पातेलं गरम करायला ठेवूया. पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये बाकीचे जे हे आहेत ते घालून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी खडा मसाला घातलेला आहे. खडा मसाला म्हणजे 5-6 काळी मिरी, 4 लवंगा आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घातलेला आहे मी. त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट 1 चमचावर घालून घ्यायची आणि जे कांदे बारीक चिरलेले होते ते घालून घ्यायचे. ते जरा ब्राऊन कलरवर फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये आपण एका टोमॅटोची जी प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची. आता ही प्युरी चांगली फ्राय करून घ्यायची, कारण त्याचा कच्चटपणा जो असतो तो मुरला पाहिजे. अगदी तेल सुटेपर्यंत आपण ही चांगली फ्राय करून घ्यायची. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. अशा प्रकारे हे तेल सुटायला लागल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घालून घेतली. ती चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट घालून घ्यायचं. तिखट मी 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे. तिखट म्हणजे याच्यामध्ये आपले सगळे गरम मसाले असतात. जर तसं नसेल तर आपण 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा याची धना पावडर आणि गरम मसाला असं घालून घ्यायचं. अर्धा चमचा गरम मसाला असा घालून घेतलं की चालतं. पण हे माझ्या मसाल्यात सर्व गरम मसाला मिक्स असल्यामुळे मी तो तिखट त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून ते पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. पाणी आटेपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं, कारण हे पाणी घालून असं शिजून घेतल्यामुळे त्याच्यातले जो मसाला असतो तो मसाला एकजीव होतो. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. आता याच्यामध्ये हे चांगलं परतून झालेलं आहे. आपण जो पाणी घातला तोही चांगला सुका झालेला आहे आणि ते मसाले चांगले परतले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घ्यायचं. गरम पाणी याच्यासाठीच की त्याला चांगली तरी येते आणि चवही छान लागते त्या पदार्थाची. त्यानंतर याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून त्याच्यामध्ये अंडी सोडायची. म्हणजे अंडी फोडून हे बघा, अंडी अशी याप्रमाणे मध्ये फोडायची आणि ते जे बलक आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी एक एक टाकून घ्यायचं आणि मंद आचेवरच वरती झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून हे आपण 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची. याला अशा प्रकारे पाणी ठेवायचं आणि 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. बघा, आता 5 मिनटानंतर आपण हे अंडी पुन्हा परतून घेऊ, कारण वरच्या साईडची अंडी थोडी कच्ची राहिलेली असतात. तर पुन्हा परतून घेऊ आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घ्यायचं. अशा प्रकारे आपण चांगली परतून शिजून घ्यायची. माझ्या रेसिपीला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी कशा आहेत, तुम्हाला कशा वाटतात आणि अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ही पोळी किंवा भाकरी किंवा भाताबरोबर ही खूप छान लागते. तर तुम्ही हे नक्की करून बघा. त्याचा रंगही खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे अंडा मसाला तुम्ही नक्की करून पहा. आणि माझी रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि
ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीची माहिती मिळवा. थँक्यू.